चिकन म्हटलं की आपण नेहमीचंच वाटण करतो, पण आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण चिकनचा झणझणीत रस्सा कसा करायचा ते बघणार आहेत। तर काही खास टिप्स दिलेल्या आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा। नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये झणझणीत चिकन रस्सा कसा करायचा ते बघणार आहेत। काही खास टिप्स दिलेल्या आहेत, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आजचा आपला बेत होता झणझणीत चिकन रस्सा, सोबतच ज्वारीची भाकरी, भात, कांदा आणि लिंबू। तर इथे मी 1 किलो चिकन घेतलेला आहे। चिकन आपण मध्यम आकारामध्ये त्याचे पीसेस कट करून घेतलेले आहेत आणि चिकन आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। इथे नंतर आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। फोडणीसाठी आपण कांदा वापरणार आहे। कांद्यामुळे खूप छान टेस्ट येते, त्यामुळे जास्त कांदा वापरायचा आहे। गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो त्यामध्ये टाकून अगदी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहेत। जर तुम्हाला चिकनला मॅग्नेट करायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता। चिकन धुवलं की त्यामध्ये 1 चमचा हळद आणि मीठ टाकून एक अर्धा तास भिजवून ठेवू शकता, पण इथे मी तसं न करता डायरेक्ट कुकरला चिकन शिजवून घेणार आहे। तर कांदा चांगला आपला परतला की त्यामध्ये आपण चिकन टाकून घेणार आहेत। चिकन आपल्याला चांगलं कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालं की त्यामध्ये 1 मोठा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि 1 छोटा चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे चिकन पातेल्यामध्ये जर शिजवायचं असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये चिकन टाकून त्यावर पाण्याचं प्लेट ठेवून तसं सुद्धा शिजवून घेऊ शकता, पण इथे मी कुकरला शिजवून घेणार आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तर त्यानुसार मी इथं 1च कप पाणी टाकणार आहे, कारण नंतर आपण अजून पाण्याचा वापर करणार आहेत। 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। परत एकदा चांगलं चिकन मिक्स करून घ्यायचं। चिकन आपलं चांगलं मिक्स झालं की कुकरचं झाकण लावून आपण एक 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहेत। जर तुम्हाला हे असं आवडत नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये शिजवून सुद्धा घेऊ शकता किंवा डायरेक्ट सुद्धा फोडणीत देऊ शकता, कारण चिकन हे पटकन शिजतं। 1-2 शिट्ट्या काढून घेणार आहे मी। आपलं चिकन इकडे शिजत आहे तोवर आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊयात। मसाल्यासाठी इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। 2 ते 3 अद्रकीचे तुकडे आणि सोबतच गरम मसाला घेतलेला आहे, खडा मसाला घेतलेला आहे। खड्या मसाल्यामध्ये 2 ते 3 मिरे, 2 ते 3 लवंग आणि दालचिनीचा तुकडा घेतला आहे। सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा जिरे, धने पावडर, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। आणि मसाला तयार करण्यासाठी कांदा आपण बारीक स्लाइसमध्ये चिरून घेतलेला आहे। भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण इकडे चिकनसाठी मसाला तयार करणार आहेत। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं आणि आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो कढईमध्ये टाकून आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतला की भाजीला चांगली टेस्ट येते।
या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। रस्सा तर एकदम दाटसर होतोच आणि खायला सुद्धा खूप टेस्टी येते। कांदा आपला चांगला परतत आहे। गॅस कमी ठेवून आपल्याला कांदा चांगला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याला सारखं हलवत राहायचं आहे। कांदा चांगला परतला की इथे आपण खडा मसाला टाकणार आहे। त्यामध्ये दालचिनीचे 2 तुकडे आणि लवंग, मिरे, परत नंतर अद्रकीचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या टाकून हे मिश्रण आपण परत एकदा मिक्स करून घेणार आहेत। इथे मी 2 ते 3 जणांसाठी भाजी बनवत आहे म्हणून मसाला कमी वापरलेला आहे। जर तुम्हाला जास्त लोकांसाठी भाजी बनवायची असेल तर त्यानुसार तुम्ही मसाले ॲड करू शकता। जास्तही मसाला झाला, खडा मसाला झाला की भाजी अगदी चरकते, त्यामुळे कमी मसाला वापरलेला आहे। नंतर इथे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे। सुक्कं पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतलं आहे। 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। खडा मसाला, कांदा, अद्रक, लसूण आणि खोबरं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। जेवढ्या जास्त लोकांसाठी भाजी बनवणार आहेत त्यानुसारच तुम्ही मसाल्याची क्वांटिटी घेऊ शकता। इथे मी 2च हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरची सुद्धा घेऊ शकता, पण आपण परत लाल तिखटचा वापर करणार आहेत म्हणून मी इथे 2च हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। चांगलं परतलं की आपण नंतर त्यामध्ये पांढरे तीळ टाकून घेणार आहेत। गॅस बंद करून घ्यायचा आणि मसाला चांगला, कढई गरम आहे तोवर चांगलं मसाल्याला हलवत राहायचं, कारण खाली आपला मसाला करपण्याची शक्यता असते, म्हणून चांगला मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि हे आता आपल्याला मसाला चांगला थंड करून घ्यायचा आहे। तर इकडे आपलं चिकन सुद्धा चांगलं शिजलेलं आहे। कुकरची वाफ घालून घ्यायची आणि चिकन शिजलं की नाही ते एकदा चेक करून घ्यायचं। बघा, चिकन एकदम छान शिजलेलं आहे। चमच्याने चेक केलं, चिकन अगदी मऊ चांगलं शिजलेलं आहे। आता आपण जे मसाला बनवला होता तो सुद्धा आपला थंड झालेला आहे। थंड झाला की आपण मिक्सरला मसाला वाटून घेणार आहेत। जर तुम्हाला एकत्र मसाला वाटायचा नसेल तर तुम्ही फक्त खडा मसाला आणि खोबरं, जिरे, तीळ याची बारीक पावडर करून घेऊ शकता आणि नंतर त्यामध्ये कांदा टाकून वाटण करून घेऊ शकता। पण मी इथे सर्व मसाला एकत्रित वाटण करून घेतला आहे। असं जर वाटत नसेल तर अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकून वाटून घेऊ शकता, पण जास्त पाणी टाकायचं नाही। मसाला एकदम बारीक पेस्ट झालेली आहे। आता आपण चिकनसाठी फोडणी तयार करणार आहेत। तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतला होता तो मसाला टाकून घेणार आहेत। मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। फक्त तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा, कारण अगोदरच आपण मसाला चांगला भाजून घेतला आहे, त्यामुळे जास्त वेळ शिजवायची काही गरज नाही। अगदी तेलामध्ये चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। गॅस कमी ठेवायचा, नाहीतर आपला मसाला करपून जाईल, म्हणून गॅस कमी ठेवून त्याला सारखं परतत राहायचं आहे। मसाला चांगला परतला की त्यामध्ये आपण 1 चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहेत। तुम्हाला जर असा चिरलेला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही याची सुद्धा पेस्ट मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेऊ शकता, किंवा असं सुद्धा टाकलं तरी चालेल। टोमॅटो आपण चिरून घेतलेला टोमॅटो सर्व मसाल्यामध्ये मॅश करून घेणार आहेत।
चांगला मिक्स झालं की आपण त्यामध्ये गरम मसाला वापरणार आहेत. इथे मी सुहानाचा गरम मसाला वापरलेला आहे. तुम्हाला जर बिर्याणी मसाला आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, त्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते. गरम मसाला टाकला की परत एकदा चांगलं आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे, खाली चिटकणार नाही. अशा पद्धतीने सारखं त्याला हलवत राहायचं आहे. नंतर आपण सुक्या मसाल्यामध्ये धने पावडर, 1 चमचा धने पावडर त्यामध्ये टाकून घ्यायची. तुमच्याकडे जर धने पावडर नसेल, अख्खे धने असतील तर ते सुद्धा तुम्ही मसाला आपण जेव्हा भाजत होतो तेव्हा टाकून वाटण करून घेऊ शकता. आवडीनुसार तुमच्या घरगुती तिखट टाकून घ्यायचं. काळा मसाला असेल तर तो सुद्धा टाकला तरी चालेल. तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. तिखट टाकलं की आपल्याला चांगलं एकदम हा मसाला परतून घ्यायचा आहे. एकदम खमंग वास येत आहे. आणि जे मिक्सरमध्ये वाटलं होतं, थोडासा मसाला मिक्सरमध्ये राहिला होता म्हणून अगदी थोडंसं पाणी टाकून ते धुवून आपण मसाल्यामध्ये टाकणार आहेत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहेत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला कमी गॅस करून एक तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे. नंतर आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं ते चिकन आपण कढईमध्ये टाकून घेणार आहेत. चिकन टाकताना अगदी हलक्या हाताने टाकून घ्यायचं, नाहीतर चिकन हे तुटू सुद्धा शकतं, कारण ते पटकन शिजलं जातं आणि जास्त जोराने आपण पळीने किंवा चमच्याने घेऊ तर त्याचे 2 पीसेस सुद्धा होऊ शकतात. अगदी हलक्या हाताने आपल्याला चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला सुक्कं चिकन आवडत असेल तर तुम्ही फक्त मसाल्यामध्ये फ्राय करून सुद्धा घेऊ शकता. पण अगदी थोडासा रस्सा करायचा असेल तर आपण जे चिकन शिजवताना पाणी टाकलं होतं ते पाणी चिकनमध्ये टाकून त्याचा रस्सा करून घेऊ शकतो. आणि अजून जर तुम्हाला जास्त पाणी करायचं असेल तर थोडंसं पाणी गरम करून सुद्धा घेऊन त्यामध्ये टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि भरपूर सारी वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. चिकन शिजताना सुद्धा आपण मीठ टाकलं होतं म्हणून नंतर अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. परत एकदा आपल्याला चिकनचा रस्सा मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस मोठा करून आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. बघा, चिकनचा रस्सा आपला एकदम दाटसर झालेला आहे आणि तरी सुद्धा खूप छान आलेली आहे. तरी एकदम मस्त आलेली आहे. सोबतच रस्सा सुद्धा एकदम दाटसर झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही चिकन एकदा नक्की ट्राय करून बघा. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.